नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बीड हादरलं, वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून गोळीबार. गुन्हेगारी जगत खून प्रकरण, मारहाण यामुळे बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. वाल्मिक कराडची प्रकरण समोर आल्यानंतर या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून 2 गटातील तरुणांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी एका तरुणाने फोन करून सफवान खान याला बोलावून घेतलं. त्याने गाडीतून उतरताच थेट गोळीबार करायला सुरुवात केली असं म्हटलं जात आहे. पीडित सरोज खान, जरीफ खान हे या प्रकरणात पीडित आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार सफवान खानने त्यांच्या दिशेने 4 गोळ्या झाडल्या. यापूर्वी देखील त्याने राडा केला होता अशी माहिती या पीडितांनी दिली आहे. तसेच त्याला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संबंधित पीडितांनी केली आहे. दरम्यान कराडचा समर्थक सफवान खान याच्या अनेक रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तो हातामध्ये बंदूक घेऊन फिरत असल्याचं दिसत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात देखील तो कराडचा फोटो घेऊन पुढे चालत असल्याचं समोर आलं होतं. वाल्मिक कराड सोबतही त्याच्या काही रील्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अवैध शस्त्रासोबतच्या रील्स व्हायरल करून तो दहशत माजवत असल्याचा दावा केला जातोय. या गोळीबारानंतर पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये नेमकं काय चाललंय, येथील पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे असंही बोललं जात आहे.